नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मध्य प्रदेशातल्या हरदाजवळ 2 रेल्वे गाड्यांचे डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 30 प्रवाशांचा मृत्यू. फ्लॅश फ्लडमुळे अपघात झाल्याचं सकृतदर्शनी आढळल्याचं रेल्वे मंत्र्यांचं संसदेत निवेदन. उधमपूर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, 2 जवान शहीद, एका दहशतवाद्याला कंठस्नान, एकाला जिवंत पकडलं. 25 काँग्रेस खासदारांच्या निलंबनाचा विरोधकांकडून संसदेत दुसऱ्या दिवशीही निषेध. माजी IPL प्रमुख ललित मोदी विरोधात मुंबईतल्या विशेष न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी. आणि विदर्भ मराठवाड्यात पावसाची हजेरी, अमरावतीतल्या अप्पर वर्धा धरणाचे 13ही दरवाजे उघडले. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. मध्य प्रदेशात हरदा इथं काल रात्री 2 रेल्वे गाड्या रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 30 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. मुंबईहून वाराणसीला निघालेली कामायनी एक्सप्रेस तसंच राजेंद्रनगर मुंबई जनता एक्सप्रेसचे डबे हरदाजवळ दुथडी भरून वाहणाऱ्या माचक नदीवरचा पूल ओलांडताना घसरले. कामायनी एक्सप्रेसचे 7 डबे आणि जनता एक्सप्रेसचे 3 डबे आणि इंजिन रुळावरून घसरल्याची माहिती पश्चिम मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी पियुष माथुर यांनी दिली आहे. रुळाखालची खडी वाहून गेल्यानं हे डबे घसरल्याचा अंदाज आहे. मदत आणि बचाव कार्य पूर्ण झाल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी इटारसी आणि भुसावळ विभागातून वैद्यकीय पथकं रवाना झाली असून त्यांनी उपचार सुरू केले आहेत. काही जखमींना हरदा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त रेल्वेगाडीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती विभागीय वाणिज्य रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेंद्र कुमार यांनी दिली आहे. अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत तर गंभीर जखमींना 50,000 रुपयांची मदत रेल्वे मंत्रालयानं जाहीर केली आहे. अलाहाबाद, कानपूर, मिर्झापूर विभागात दूरध्वनी मदत कक्ष उघडण्यात आले असून अपघाताविषयीची माहिती या कक्षामध्ये देण्यात येत आहे. हरदासाठीचा हेल्पलाईन क्रमांक 09552460088 हा आहे तर बीनासाठी 07580222052 हा क्रमांक आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वेनं दिले असून मध्य विभागाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त ही चौकशी करणार आहेत. अपघातामुळे अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. उत्तर मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार गोरखपूर मुंबई, अलाहाबाद मुंबई आणि वाराणसी मुंबई दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्या इटारसी नागपूर मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. मुंबईहून जाणारी कोलकाता मेल, नागपूरहून सुटणारी झेलम एक्सप्रेस आणि मुंबईहून सुटणारी पंजाब मेल या गाड्यांच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातातल्या मृतांप्रती तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यक ती पावलं उचलली जात असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. राज्यसभेतही हरदा रेल्वे अपघातातल्या मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्यातल्या चनेनी विभागात सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर 3 सशस्त्र दहशतवाद्यांनी आज सकाळी केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे 2 जवान शहीद झाले तर 15 जवान जखमी झाले आहेत. एक दहशतवादीही या चकमकीत ठार झाला तर कासिम खान या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. ओलीस ठेवलेल्या 3ही जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सुरक्षा दलानं संपूर्ण परिसराला वेढलं असून शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. लष्करी गणवेशात आलेल्या 3 दहशतवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यातल्या एका बसवर अंधाधुंद गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही बस श्रीनगरकडे निघाली होती. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबाबत सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांशी चर्चा केली. सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक DK पाठक जम्मूला रवाना होत असून उधमपूर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार आहेत. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेचाही ते आढावा घेतील. हरदाजवळ झालेल्या रेल्वे अपघाताविषयी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्वतःहून संसदेच्या दोन्ही सदनात निवेदन दिलं. मुसळधार पावसामुळे फ्लॅश फ्लड आल्यानं हा अपघात घडल्याचं सकृतदर्शनी वाटतं असं त्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. चौकशी अहवाल आल्यानंतरच अपघाताचं नेमकं कारण समजू शकेल असं ते म्हणाले. मुंबई वाराणसी कामायनी एक्सप्रेस आणि राजेंद्रनगर मुंबई जनता एक्सप्रेसचे काही डबे खिरकिया आणि भिरंगी स्थानकादरम्यान काल रात्री 11:30च्या सुमाराला घसरल्याची माहिती त्यांनी दिली.
लोकसभेत सदनाचं कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दलासह इतर विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या 25 सदस्यांचं निलंबन मागे घेण्याची मागणी केली। सुप्रिया सुळे, तारिक अनवर, धर्मेंद्र यादव यांच्यासह इतर सदस्यांनी ही मागणी लावून धरत घोषणाबाजी केली। मात्र अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी मागण्यांकडे लक्ष दिलं नाही। त्यानंतर या सदस्यांनी सभात्याग केला। काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि इतर काही विरोधी पक्षांनी सदनाच्या कामकाजावरचा बहिष्कार आज दुसऱ्या दिवशीही कायम ठेवला। डावे पक्ष आणि मुस्लिम लीग सदस्यही आज सदनात उपस्थित नव्हते। राज्यसभेतही काँग्रेसचे सदस्य घोषणाबाजी करत हौद्यात उतरले। प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याबाबतच्या 4 सदस्यांच्या नोटिसा आपल्याला मिळाल्या आहेत, मात्र सभागृहात गदारोळ चालू असल्याचं त्यांनी सांगितलं। अखेर गदारोळामुळे कामकाज दुपारपर्यंत दोनदा आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं। माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विविध क्षेत्रातल्या वैभवशाली कारकिर्दीच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं आहे। या संदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळात सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान आणि भूविज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी आज लोकसभेत दिली। डॉक्टर कलाम यांच्या स्मृती आपल्याला सदैव प्रेरणा देत राहाव्यात ही संपूर्ण राष्ट्राची भावना आहे असं ते म्हणाले। कलाम यांच्या नावानं एखादा पुरस्कार किंवा योजना सुरू करण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे। काँग्रेस खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात आज सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग या ज्येष्ठ नेत्यांसमवेत इतर 6 विरोधी पक्षाच्या सदस्यांनी संसद भवन परिसरात धरणं धरलं। संयुक्त जनता दलाचे शरद यादव आणि KC त्यागी, समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव, राष्ट्रीय जनता दलाचे जयप्रकाश नारायण यादव, माकपाचे P करुणाकरन, भाकपाचे D राजा आणि IUMLचे E अहमद या आंदोलनात सहभागी झाले। हुकुमशाही नष्ट करा, पंतप्रधान मौन सोडा, अच्छे दिन कुठे गेले, सुषमा स्वराज राजीनामा द्या अशा मागण्या हे आंदोलक करत होते। संसदेतल्या कामकाजासंदर्भात निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी सरकारकडून कोणताही प्रस्ताव आल्याची माहिती आपल्याकडे नाही असं सांगून हे आंदोलन उद्याही सुरूच राहील अशी माहिती काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वार्ताहरांना दिली। खासदारांना निलंबित करण्याचा लोकसभा अध्यक्षांचा निर्णय आपल्याला आवडला नाही, मात्र आपण त्यांचा आदर करतो असं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे। दरम्यान विरोधकांच्या अवाजवी मागण्या मान्य करण्यात येणार नाहीत असं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले। सरकारची 2 पावलं पुढे येण्याची तयारी आहे असंही ते म्हणाले। केंद्र सरकारच्या यशामुळे विरोधक गडबडले असून त्यामुळेच ते संसदेचं कामकाज रोखत असल्याचा आरोप त्यांनी केला। ललित मोदी आणि व्यापम घोटाळा प्रकरणी सुषमा स्वराज तसंच मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी त्यांनी फेटाळून लावली। या संदर्भात सुषमा स्वराज निवेदन द्यायला तयार आहेत, मात्र काँग्रेसला चर्चा नको आहे असा आरोप त्यांनी केला। काँग्रेसच्या 25 खासदारांना निलंबित करण्याच्या लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या निर्णयाचं समर्थन त्यांनी केलं। काँग्रेस पक्ष सत्तेत असताना 1989 तसंच 2013 मध्येही अनेक खासदारांना निलंबित केल्याचं स्मरण त्यांनी यावेळी करून दिलं। IPLचा माजी आयुक्त ललित मोदी याच्या विरोधात आज मुंबईतल्या विशेष न्यायालयानं हवाला प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं। ललित मोदी याला पाठवलेल्या समन्सला त्यानं प्रतिसाद न दिल्यामुळे सक्तवसुली संचालनालयानं मुंबईतल्या हवाला प्रतिबंधक विशेष न्यायालयात ललित मोदी विरोधात वॉरंटची मागणी केली होती। या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान काल न्यायालयानं सक्तवसुली संचालनालयावर ताशेरे ओढले होते। त्याच्या विरोधात पुरेसे पुरावे असूनही त्याला अटक का झाली नसल्याची विचारणा केली होती। मात्र ललित मोदी भारतात नसून पाठवलेल्या समन्सला उत्तर देत नाही असं स्पष्टीकरण सक्तवसुली संचालनालयानं दिलं होतं। कोर्ट ने हमारा एप्लीकेशन जो था समन्स के लिए, दैट समन्स वारंट के लिए, दैट कोर्ट हैज अलाउड उनको नॉन अवेलेबल वारंट इशू किया हुआ है। सो नाउ दिस वारंट विल गो टू यूनाइटेड किंगडम, वी विल अरेस्ट हिम एंड वी विल ब्रिंग हिम। होम मिनिस्ट्री के पास जाएगा, होम मिनिस्ट्री में से वो होम अफेयर्स के डिपार्टमेंट यूनाइटेड किंगडम्स में जाएगा, वहां पे उन लोग अरेस्ट करके उसको यहाँ पे लेके आएंगे। बीड जिल्ह्यातल्या लिंबा गणेश, तांबा राजोरी, पाडळी, माजलगाव आणि गेवराईच्या सीमा भागात तसंच अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव परिसरात काल कृत्रिम पावसाचा प्रयोग केल्यानंतर शेवगावसह अन्य भागातही पाऊस पडल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे। कृत्रिम पावसाच्या प्रयोगानंतर शेवगावात 1 ते 1.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हा प्रयोग समाधानकारक झाल्याचं खडसे यांनी स्पष्ट केलं। औरंगाबाद इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते। बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तिन्ही जिल्ह्यात आजपासून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात करणार असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यात 2 ठिकाणी अशा प्रयोगाची कायमस्वरूपी यंत्रणा बसवण्याबाबत विचार केला जाऊ शकतो असंही खडसे यावेळी म्हणाले।
मराठवाड्यामध्ये पशुधन जास्त असल्यानं अवर्षण स्थितीत शेजारच्या जिल्ह्यातून किती चारा येऊ शकतो यावर अभ्यास सुरू आहे। मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी सरकारतर्फे प्रति हेक्टरी 1,500 रुपये याप्रमाणे 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचंही खडसे यांनी सांगितलं। रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातल्या दिघी बंदरात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी धरणं आंदोलन पुकारलं आहे। गेल्या 5 वर्षात कोणतीही पगारवाढ न झाल्यानं गेल्या 2 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। याचा परिणाम इथल्या वाहतुकीवर झाला आहे। तो दिघी पोर्टचे व्यवस्थापन विजय कलंत्री साहेब, विशाल कलंत्री साहेब यांच्याकडे आमची जी सिक्युरिटी एजन्सीची जी टीम आहे ते वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा त्याच्याकडे दखलंदाजी न घेतल्या कारणाने एक स्थानिक पातळीवरती सगळे कामगार एकत्र येऊन एक न्याय हक्कासाठी का जो वेतनवाढीमध्ये जी होणारी पिळवणूक आहे ती हा शोषण थांबवण्याकरता सगळे कामगार एकत्र येऊन हा पगारवाढ होण्याच्या संदर्भात आणि हा आमचा हक्क आहे हक्क आम्ही मागण्याकरता इथे आम्ही एकत्र राहिले। इथे आमच्या पाठीमागे कुठलीही संघटना कुठलीही युनियन आम्ही कोणीही एकत्र नसून आम्ही स्वतंत्र सगळे कामगार आमच्या न्याय हक्कासाठी एकत्र देऊन आमचा हक्क मागण्यासाठी हा जो लढा आहे त्याकरता एकत्र उभे राहिलेले आहोत। तर आमची अपेक्षा मॅनेजमेंटकडे आहे की गेली 4 वर्ष त्यांनी जी आमची पिळवणूक केली त्याच्यावरती मात करून त्यांनी ह्या वेळेला आम्हाला न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे। संपूर्ण राज्याचा चाऱ्याचा प्रश्न सोडवणाऱ्या कोकणातल्या दुग्ध व्यवसायाला उतरती कळा लागली आहे। रत्नागिरी चिपळूण इथं 1 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेले 2 शासकीय प्रकल्प, चांगल्या योजना, कर्मचारी वर्ग इतकं असूनही दुग्ध संकलन 10,000 लिटर इतकंच आहे। शासनानं या दुग्ध विकास संस्थांना संजीवनी देऊन आरे हा ब्रँड घराघरात पोहोचवणं गरजेचं आहे। कोट्यवधींची यंत्रणा, प्रक्रिया प्रकल्प असूनही दुग्ध संकलन अत्यंत कमी असल्यानं कोकणातल्या दुग्ध संस्थांना तोट्यात व्यवसाय करावा लागतोय। साहजिकच दुग्ध व्यवसाय आणि शासकीय दुग्ध संकलन अडचणीत आलं आहे। कोकणातल्या 3ही जिल्ह्यात 10 लाख लिटर दुधाची मागणी आहे। त्यापैकी फक्त 25% मागणीच स्थानिक पातळीवर पूर्ण होते। सध्या बाजारात मिळणारं दूध भेसळयुक्त असल्याच्या तक्रारी वाढतात। मात्र शासकीय दूध चांगल्या दर्जाचं असूनही वितरण यंत्रणेतल्या अडचणींमुळे ते लोकांपर्यंत पोहोचत नाही। दूध उत्पादन जवळपास 110 संस्था आहेत चिपळूणमध्ये, आमच्या एरियामध्ये 4-5 तालुक्यात मिळून त्यापैकी फक्त 17 संस्था चालू आहेत आणि त्यापैकी 15 संस्था आमच्याकडे दूध घालतात। माझं असं वैयक्तिक मत आहे की इथल्या संस्थांमधील लोकांनी, शेतकऱ्यांनी प्रोफेशनली दुधाच्या व्यवसायामध्ये उतरावं, चारा उत्पादन करावं, इथं चांगल्या जर्सी ब्रीड्स वगैरे, म्हशी वगैरे चांगल्या दूध देणाऱ्या गायी पाळाव्यात आणि प्रोफेशनली दुधामध्ये उतरावं। व्यावसायिकदृष्ट्या दुग्धोत्पादनासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं 2 नव्या योजना महाराष्ट्रासाठी राबवण्यास सुरुवात केली आहे। 10% शेतकऱ्यांचे आणि 90% शासनाचे असं या योजनेचं स्वरूप आहे। कोकणातल्या सिंचन क्षमतेत वाढ होत असल्यानं उन्हाळ्यातल्या ओल्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटतोय। गरज आहे ती शेतीबरोबरच पूरक व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादन व्यवसायाकडे वळण्याची। जालना जिल्ह्यात स्वच्छता अभियानाचं काम समाधानकारक नसून जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात ग्रामसेवकांना दरमहा शौचालय उभारणीचं उद्दिष्ट ठरवून देण्यात आलं असून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे असं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितलं। मात्र जे ग्रामसेवक दिलेलं उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत आणि कामात कुचराई करतील अशा ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखून त्याची नोंद सेवा पुस्तकामध्ये घेण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। जालना इथल्या शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत लोणीकर यांनी काल विविध कामांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते। जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जिल्ह्यात 212 गावांमध्ये कामं सुरू असून या कामांसाठी लागणारा निधी स्थानिक स्तर विभागाकडे वर्ग करण्यात आला होता। मात्र या विभागानं दिलेल्या मुदतीत निधी खर्च न केल्यानं बऱ्याच प्रमाणात कामे प्रलंबित राहिली आहेत। हा निधी जिल्हा अधीक्षक आणि कृषी अधिकारी यांच्याकडे नियमानुसार वर्ग करून नदी खोलीकरणाच्या कामावर तात्काळ खर्च करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या। कोल्हापूरचे काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांनी भाजपाशी हातमिळवणी केल्यामुळे दुभंगलेल्या काँग्रेसनं महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे। महापालिका निवडणुकीसाठी स्वबळावर सर्वच 81 जागा लढवण्याचा निर्णय माजी मंत्री सतेज पाटील यांनी जाहीर केला आहे। सध्याच्या सभागृहात सर्वाधिक नगरसेवक काँग्रेसचे आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकीत देखील जनता काँग्रेसला भरघोस मत देईल असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला।
देशात शिक्षणामधील गळतीचं प्रमाण हळूहळू कमी होत असलं तरी विकसित देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विषमता अद्याप दिसून येते. यासाठी महत्त्वाची पावलं उचलण्याची गरज असल्याचं मत खासदार डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केलं. नागपूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या 92व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. समाजातल्या सर्व घटकांच्या क्षमतेचा उपयोग होईल अशा संधी त्यांना उपलब्ध करून देणं म्हणजेच समानता असल्याचं मुणगेकर म्हणाले. विषमतेवर आधारलेला समाज हा एकसंध समाज असू शकत नाही आणि म्हणून इक्विटी आणि जी इक्विटी कधीही भारतीय समाज व्यवस्थेमध्ये तशा अर्थाने आपल्याला पाहिलेली नाही आणि म्हणून इक्विटी इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. कराड इथल्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स महाविद्यालयाचे कुलगुरू वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात आलं. तसंच जिल्ह्यातल्या 6 आदर्श शिक्षण संस्थांचा आणि आदर्श अधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं व्यक्तिमत्व हे कोणत्याही एका जातीधर्मापुरता मर्यादित नव्हतं, तर ते संपूर्ण मानवजातीचे प्रतीक होते. अण्णाभाऊंच्या साहित्यातून क्रांतीची ऊर्जा मिळत असल्यामुळे त्यांचं साहित्य पुन्हा एकदा नव्या पिढीसमोर येणं गरजेचं आहे, असं मत ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर भारत पाटणकर यांनी व्यक्त केलं. कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठात आयोजित केलेल्या एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते काल बोलत होते. आजही जमिनीशी नातं जोडून असणारे विद्यार्थी हेच अण्णाभाऊंच्या विचारांचे खरे वारसदार आहेत, असंही त्यांनी सांगितलं. जातीय आणि धार्मिक सलोखा कायम राहावा तसंच सामाजिक एकात्मता वाढीस लागावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं जालन्यात वॉक फॉर युनिटी रॅलीचं आयोजन काल करण्यात आलं होतं. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते या एकात्मता रॅलीचं उद्घाटन झालं. रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक, उद्योजक, प्रतिष्ठित नागरिक आणि शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी सहभागी होते. यावेळी राष्ट्रीय एकात्मता, बंधुत्व, सद्भावना या विषयांवर उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण झालं तरच तो संशोधक होऊ शकतो, असं सांगत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या विद्यापीठाची गरज आहे, असं मत माहिती आणि तंत्रज्ञान तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केलं. सोलापूर विद्यापीठाच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाच्या वतीनं देण्यात येणारा पहिलाच जीवन गौरव पुरस्कार गोडबोले यांना आज प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी एक कल्ली न राहता आपली रुची ओळखून संशोधनात्मक लिखाण घ्यावं, असं आवाहन गोडबोले यांनी यावेळी केलं. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एन मालदार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गेल्या वर्षभरात विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी गौरवण्यात आलं. चित्रकार त्याच्या कुंचल्यातून विविध रंगाद्वारे विविध चित्रकृती साकारतो. त्यातून रसिकांना आनंदही मिळतो. मुंबईतल्या अंधेरी इथल्या कोहिनूर हॉटेलमध्ये कॉन्फ्लुएन्स हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. 1 ऑगस्टला या प्रदर्शनाला सुरुवात झाली असून येत्या 7 ऑगस्टपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहील. या प्रदर्शनातून मिळणाऱ्या पैशाचा विनियोग बेघर मुलांच्या कल्याणासाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे चित्रकलेतून समाज ऋण उतराई करण्याचा प्रदर्शनामागचा हेतू नक्कीच कौतुकास्पद आहे.
इंडोनेशियामध्ये झालेल्या 9व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक ऑलिम्पियाडमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा आज मुंबईत होमी भाभा विज्ञान केंद्रात सत्कार करण्यात आला। 26 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान झालेल्या या स्पर्धेत 5 विद्यार्थ्यांचा भारतीय चमू सहभागी झाला होता। या चमूनं या स्पर्धेत 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं पटकावली। गेल्या 9 वर्षातली भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे। या ऑलिम्पियाडमध्ये 41 देशांचे 46 संघ सहभागी झाले होते। या स्पर्धेच्या चाचण्यांमध्ये खगोल भौतिक आणि खगोलशास्त्राच्या सैद्धांतिक अभ्यासाबरोबरच आकाश निरीक्षणाचाही समावेश होता। पुढल्या वर्षी 9 ते 19 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या 10व्या ऑलिम्पियाडचं यजमानपद भारताला मिळालं असून ते भुवनेश्वर इथं होणार आहे। आशियाई वाको किक बॉक्सिंग स्पर्धेचं पुण्यात बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजन करण्यात आलं आहे। 8 ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा चालणार असून या स्पर्धेत 17 देशांमधले 400 स्त्री पुरुष खेळाडू सहभागी झाले आहेत। या स्पर्धेच्या पहिल्या फेरीतले सामने काल झाले। हे खेळ रिग आणि मॅट अशा पद्धतीत खेळले जातात। कराटे या क्रीडा प्रकारामधून निर्माण झालेल्या किक बॉक्सिंग या खेळाचे फुल कॉन्टॅक्ट, सेमी कॉन्टॅक्ट, लाईट कॉन्टॅक्ट आणि टतामी असे वेगवेगळे प्रकार आहेत। स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सर्व खेळाडूंमधून 110 खेळाडूंना सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात येईल। ही स्पर्धा याआधी 2012 साली पुण्यामध्ये आयोजित करण्यात आली होती। देशातल्या इतर कोणत्याही क्रीडा संस्थेप्रमाणेच बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला उत्तरदायी आणि पारदर्शक बनवण्याची गरज असल्याचं मत केंद्रीय क्रीडा मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी व्यक्त केलं आहे। ते काल नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते। बीसीसीआय ही सार्वजनिक संस्था असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे। त्यामुळे सर्व क्रीडा संघटनांच्या दैनंदिन व्यवहारात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व असलं पाहिजे असं ते म्हणाले। बीसीसीआयला माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणण्यासंदर्भात क्रीडा मंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। नैऋत्य मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात कालपासून पुन्हा जोरदार हजेरी लावल्यानं विदर्भ मराठवाड्यातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। अमरावती जिल्ह्यातील सापण धरणाचे 4 दरवाजे 50 सेंटीमीटरनं, चंद्रभागा धरणाचे 4 दरवाजे 30 सेंटीमीटरनं तर बगाजी सागर धरणाचे 5 दरवाजे 20 सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत। जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाचे 13ही दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत। गेल्या 24 तासांपासून अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दर्यापूर